पंकजा मुंडे यांचं चाललं तरी काय? त्यांच्या मनात नेमकं काय आहे? भूमिका जाहीर करण्यामध्ये कसला विलंब न लावणाऱ्या आज वेळ का घेत आहेत? लोकसभा लढवण्याची त्यांची आता मानसिकता झाली आहे का? या सर्व बाबतीमध्ये संभ्रम असताना पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या भूमिकेवरून गुगली टाकली आहे. व्यक्तिगत निर्णय सांगायचे नसतात, वेळ आल्यावर नक्की सांगेन, असे त्या का बोलल्या? मंगळवारी संभाजीनगरमध्ये एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीबरोबर बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या पुढील भूमिकेबद्दल बरंच काही सांगितलं आहे. नेमकं ते काय म्हणाल्या, त्यांची वाटचाल पुढे कशी असेल, याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहतात माणुसकी लाईव्ह न्यूज चॅनल. मी अशोक खाडे. 2009 पासून बीड लोकसभा आणि मुंडे घराणा हे एक सूत्र बनले आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे 2 वेळा बीडमधून खासदार झाल्यानंतर त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कन्या प्रीतमताई मुंडे या विक्रमी मताने 2 वेळा बीडमधून खासदार झालेले आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न असलेला रेल्वेचा प्रश्न प्रीतम मुंडे यांनी हाती घेत त्यात बरेच यश मिळवलेले आहे. इतर प्रश्नावरही त्या सातत्याने पाठपुरावा करत असतात. अवघ्या काही दिवसावर आचारसंहिता, लोकसभेची आचारसंहिता अवघ्या काही दिवसावर लागण्याची शक्यता असताना सुद्धा भाजपकडून बीडचा उमेदवार कोण, याचे उत्तर अद्यापही जनतेला मिळालेले नाही. 2 वेळा खासदार झाल्यामुळे अनुभवानुसार प्रीतम मुंडे यांनाच उमेदवारी मिळेल असे म्हटले जात होते. मात्र मध्यंतरी पंकजा मुंडे यांचं नाव पुढे आलं. पक्षाकडून त्यांना लोकसभा लढवण्यासाठी आग्रह होत असल्याची चर्चा माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रंगली होती. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी सुद्धा आपण लोकसभा लढवणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळं नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न सध्या सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा झाली. या सभेला पंकजा मुंडे याही उपस्थित होत्या. सभेपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी पंकजा मुंडे यांची चर्चा झाली. त्यावेळी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षरित्या पंकजा मुंडे यांनी बरेच काही सांगून टाकले. बीडचा उमेदवार पक्षाकडून निश्चित केला जात नसताना त्यांनी आपल्या भूमिकेवरून गुगली टाकली आहे. नेमकी ही गुगली कशासाठी टाकली? पुढे त्यांच्या डोक्यात वेगळं काही आहे का? लोकसभा लढवणार आहेत की लढण्यास स्पष्ट नकार देणार आहेत? या सर्व शक्यता त्यांच्या या गुगलीमुळे निर्माण झालेल्या आहेत. केंद्रात जायला आवडेल की राज्यात, असा प्रश्न संभाजीनगरमध्ये माध्यम प्रतिनिधीने विचारला असता त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, येणाऱ्या काळामध्ये पक्ष जी भूमिका घेईल त्यानंतर मी माझी भूमिका व्यक्त करेन. केंद्रात जाणार की राज्यात, केंद्रात जाणे आवडेल की राज्यात राहणे आवडेल, यावर बोलताना त्या म्हणाल्या, मी कुठे असल्याने पक्षाला फायदा होईल हे महत्त्वाचं आहे. त्याबरोबरच व्यक्तिगत निर्णय हे सांगण्यासाठी नसतात, वेळ आल्यावर सांगेन, अशी त्यांनी भूमिकेवरून गुगली टाकलेली आहे. नेमकं त्या वेळ आल्यावर काय सांगणार आहेत? त्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? पक्षाने यादी जाहीर केल्यावर त्यात त्यांचे नाव आले तर त्या निवडणूक लढवणार की त्यास विरोध करणार? अशा सर्वच बाबतीमध्ये व त्यांच्या भूमिकेबद्दल अजूनही सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. व्यक्तिगत निर्णय सांगायचे नसतात, वेळ आल्यावर सांगेन, असे सांगून त्यांनी 2 शक्यता या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. मित्रांनो, नेमक्या या 2 शक्यता काय आहेत याबद्दल आपण चर्चा करूया. त्यामध्ये एक शक्यता अशी आहे की जर पक्षाने त्यांच्यावर जबरदस्तीने बीडमधून लोकसभेची उमेदवारी लादली तर त्यास विरोध दर्शवून काहीतरी वेगळा निर्णय घेणे, म्हणजे थेट पक्षाला विरोध करणे असा त्याचा अर्थ होतो किंवा असा निर्णय त्या घेऊ शकतात. तर दुसरी शक्यता अशी आहे, भाजपच्या यादीमध्ये त्यांचे नाव आले तर पक्षाचा सन्मान राखत बीड लोकसभा लढवण्यास सहमती दर्शवणे, खासदार म्हणून निवडून येऊन केंद्रात जाण्याचा निर्णय घेणे असू शकतो.
मात्र यादीमध्ये प्रीतम मुंडे यांचेच नाव आले तर पंकजा मुंडे यांच्याविषयी कोणताही संभ्रम राहणार नाही. यावेळी बोलताना त्यांनी कमालीची सावधगिरी बाळगली. नाहीतर एरवी त्यांच्या वक्तव्यावरून नेहमीच चर्चा रंगू लागतात. मात्र यावेळी त्यांनी सावध भूमिका घेतली असली तरी काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं होणार आहे असं त्यांच्या भूमिकेवरील जी गुगली आहे त्या गुगलीमुळे दिसून येतं. पंकजा मुंडे या लोकसभा लढवतील असे म्हटले जात आहे. तसेच झाले तर विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर हा अन्याय ठरेल असंही सर्वसामान्य नागरिकांमधून म्हटलं जात आहे. त्यामुळे नेमकं काय होतं, उमेदवार कोण भाजप जाहीर करतं हे सुद्धा पाहणे तेवढंच औत्सुक्याचं आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी वेगळा विषय घेऊन आपण निश्चितच भेटू. तोपर्यंत माणुसकी लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. कारण आपल्या कमेंटमुळं, शेअरमुळं आम्हाला वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर मांडण्याची चांगल्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि वेगळा विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर येऊ शकतो. त्यासाठी माणुसकी लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.